श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. बघा, प्रत्येक व्यक्तीला बोलण्याची सवय असते, परंतु समजदार लोक या 9 ठिकाणी 10 ठिकाणी बघा प्रत्येक ठिकाणी कधीच बोलत नाही. कारण का? आपल्याला बोलण्याची सवय असते. ज्याप्रमाणे आपण बोलतो त्याप्रमाणे आपण विचारपूर्वक बोलत नाही आणि बोलल्यानंतर विचार करत बसतो. परंतु आजच्या काळात प्रत्येकजण स्वतःचं मत सिद्ध करण्यासाठी बघा बोलत असतो. पण खरं पाहिलं ना तर जास्त बोलणारा जी व्यक्ती असते ती बघा प्रत्यक्ष बोलून जाते, परंतु जी व्यक्ती शांत असते ती संपूर्ण प्रकरण समजून घेते. बरोबर की नाही? आपल्याला एखादं कार्य करायचं आहे आणि त्या कार्यामध्ये समजा अडथळा आला, आपण काय विचार करणार? का मला अडथळा आला हे पाहणार नाही, फक्त आपण रागाच्या भरात बोलून जाणार. परंतु आपण समजून घेतलं पाहिजे की कोणत्या प्रकारे कशा प्रकारे आपल्याला बघा त्यामध्ये अडथळा आलेला आहे. आपण विचारपूर्वक आणि संयमाने कार्य केलं पाहिजे, बोललं पाहिजे. जो व्यक्ती प्रत्येक ठिकाणी आपली प्रतिक्रिया देतो तो हळूहळू स्वतःची किंमत कमी करत असतो, लक्षात ठेवा. म्हणून बोलताना सुद्धा समोरच्या व्यक्तीपासून बघा जपून बोलत जा. कारण लोकांच्या मनात आपण आपला स्वतःचा ठसा उमटवत असतो. समजदारी म्हणजे काय? समर्थ म्हणाले, फक्त ज्ञान नव्हे, तो योग्य वेळी संयम किंवा मौन राखण्याची ताकद आहे. स्वतःची आपल्याला प्रतिष्ठा टिकवायची. काही वेळेला शांत राहणं हे सर्वात प्रभावी उत्तर असतं. कुठं बोलायचं, कसं बोलायचं, कुठं थांबायचं हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. समोरची व्यक्ती ऐकून घेते म्हणून आपण जर बोलत असू तर उपयोग काय? कारण समोरच्या व्यक्तीने आपल्याला रिस्पॉन्स तरी दिला पाहिजे ना. साध्याला प्रतिसाद असणं आवश्यक आहे. जर तुम्ही सारखे बोलत असाल आणि समोरची व्यक्ती बघा प्रत्यक्षात समोरची व्यक्ती ऐकून घेत नसेल, मग उपयोग काय? कारण आपला राग आपल्याला माहीत असतो. राग आणि तणावाच्या वातावरणात आपण बघा बोलून जातो, परंतु एकदा तोंडातून निघालेले शब्द आहे ना, समोरच्याच्या मनाला एकदा लागले ना मग फार जखम होते. बरोबर की नाही? कारण मनाला एकदा जखम झाली की तो शेवटच्या क्षणापर्यंत बोलत नाही. मग अनेक वर्षाचं नातंही तुटलं जातं. नंतर मग पश्चाताप करण्याची वेळ येते. समर्थ म्हणाले, प्रत्येक गोष्टीवर बोलत बसू नका. आपल्याकडे वेळ पुरेसा आहे का तुम्ही विचार करा. आयुष्य म्हटलं की जन्म आहे, मृत्यू नक्कीच आहे, परंतु योग्य वेळ येईपर्यंत नक्कीच थांबण्याचा प्रयत्न करा. समर्थ म्हणाले, जेव्हा एखादी व्यक्ती मुद्दाम चिडवण्याचा किंवा कमी लेखण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा समजून जा, त्या व्यक्तीसोबत वाद करण्यापेक्षा आहे ना फक्त कार्याने उत्तर दे. का मला कमी लेखते तिथे बोलण्याचा प्रयत्न करू नकोस, तिथे अजून अडकशील. बघा कसा भाग दिलेला आहे. समर्थ म्हणाले, जयाचा भावार्थ जैसा. उत्तर द्यायचं आहे ना, कारण जर आपण उत्तर द्यायला गेलो, बोलण्याचा प्रयत्न करायला गेलो तर वातावरण अजून बिघडेल. म्हणून स्वतःची ऊर्जा कुठल्याही गोष्टींवर खर्च करू नका. बरोबर की नाही? म्हणून प्रत्येक लढाई लढणं आवश्यक नसतं. कधी कधी दुर्लक्ष करणं ही सर्वात मोठी आपली
बघा, ज्याप्रमाणे जीत असते, बरोबर की नाही? समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे कौटुंबिक बाबीमध्ये किंवा बघा घरगुती वातावरण खराब होतं एखाद्या कारणावरून, तेव्हा प्रत्येक घराची परिस्थिती ही वेगळी असते. कारण कुठल्या कारणावरून वाद झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मर्यादेत राहणं आवश्यक आहे. लोकांचा सल्ला आपण ऐकतो, अनेकदा गैरसमज होतात, तणाव निर्माण होतो. परंतु समजदार व्यक्ती दुसऱ्यांच्या आयुष्याचा आदर करत असते आणि स्वतःची मर्यादा कधीच ओलांडत नाही. जेव्हा समोरचा ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो, तेव्हा समजदार लोक आपली बाजू जबरदस्तीने मांडत नाही. कारण ज्यावेळी बघा योग्य वेळ आणि योग्य क्षण येत असतो ना, तेव्हा संयमाने आपण असणं गरजेचं आहे. कारण स्वतःच्या यशाबद्दल समजदार लोक बघा प्रत्यक्षात इतरांना सांगत नाही की मला यश कशा प्रकारे आलेलं आहे, मी काय प्रयत्न केलेत, ते सांगत बसत नाहीयेत. परंतु ती त्यांची कायम ओळख निर्माण करत असतात. जास्त दिखावा लोकांच्या मनात मत्सर निर्माण करू शकतो आणि नात्यांमध्ये दुरावा आणू शकतो. जेव्हा कोणाची निंदा किंवा चुगली सुरू असते, तेव्हा समजदार लोक त्या चर्चेत सहभागी होत नाही. आपल्याला लय सवय असते टीका आपण इतरांशी बघा प्रत्यक्षात बोलत असताना करत असतो. समर्थ म्हणाले, निंदकाचे घर असावे शेजारी, बरोबर की नाही? संतांची शिकवण. परंतु ज्यावेळी आपण निंदा करतो ना, त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर हसू असतं. परंतु जेव्हा दुसरे जण बघा चार चौघात आपली थट्टा करतात, मस्करी करतात, त्यावेळी आपल्याला राग येतो. मग विचार करा, मग आपल्यामध्ये नकारात्मक चर्चा, नकारात्मक विचार का येतात? का मग वातावरण खराब होतं? अशा गोष्टींपासून दूर राहणं खूप गरजेचं आहे. स्वतःची प्रतिमा आपल्याला स्वच्छ ठेवायची. कारण जर बघा आपण जर आरशामध्ये पाहत असू आणि समोरचा आरसाच जर खराब असेल, तर आपला चेहरा चांगला दिसेल का? नाहीये. तो आरसा स्वच्छ पुसला पाहिजे, तर आपल्याला चेहऱ्यावरचे डाग, बरोबर की नाही, चेहऱ्यावरची असणारी धूळ त्या आरशात दिसेल. म्हणून अपूर्ण माहिती किंवा अफवांवर समजदार लोक बघा उत्तर देत नाही. कारण त्यांना माहीत असतं की अर्धवट सत्यावर बोलणं म्हणजेच अडथळे, संकटांना, प्रसंगांना सामोरं जाणं. परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. कारण जबाबदार व्यक्ती कधीही घाईघाईने निर्णय घेत नाही. शब्दांची किंमत ओळखणारा माणूसच दीर्घकाळ आदर मिळवत असतो. आणि जेव्हा एखादी व्यक्ती दुःखी किंवा भावनिकदृष्ट्या कमजोर असते ना, तेव्हा समजदार लोक मोठमोठे उपदेश देत नाही. म्हणून योग्य वेळी योग्य व्यक्तींचा सल्ला ऐकणं गरजेचं आहे. परंतु कोणाचाही सल्ला ऐकून जर कार्य करत असशील, तर वेळ आणि प्रतिष्ठा कमी होईल. लक्षात ठेवा, अनेक वेळेला शांतपणे ऐकणं गरजेचं असतं. जिथे त्यांचा आदर होत नाही ना, किंवा त्यांच्या मताला वारंवार दुर्लक्ष केलं जातं, तिथे समजदार लोक वाद घालत बसत नाहीये. कारण बघा काही त्यांना ऐकण्याची सवय नसते, विचार जर केला तर, बरोबर की नाही? आपण ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी समोरची व्यक्ती कधी कधी ऐकत नाहीये. कारण ती व्यक्ती बघा दुसऱ्यांशी कोणाशी बोलत असते किंवा फोनवर बोलत असते. आपल्याला वाटते की ऐकते, परंतु ज्यावेळी ती व्यक्ती उत्तर देत नाही, बरोबर की नाही, मग आपल्याला राग येतं ना. मग आपण पुन्हा प्रश्न विचारायला जातो. अशा ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीशी वाद घालत बसू नका. कारण ज्याप्रमाणे जिथे त्यांची कदर होते तिथेच आपली उपस्थिती ठेवणं गरजेचं आहे. कारण आत्मसन्मानाची जपणूक करणं ही सुद्धा समजदारीची
खूण आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक ठिकाणी बोलणं हे चुकीचं आहे. अनेकदा कमकुवत जी बाजू असेल ती समजून घेणं, बरोबर की नाही, कमजोरी असेल ती समजून घेणं. आणि समजदार माणूस बघा शब्दांची ताकद आणि वेळेची किंमत दोन्ही ओळखत असतो. परिस्थिती समजून घेतो आणि जिथे गरज नाही ना तिथे शांत संयमाने मौन राखतो आणि तिथे उत्तम प्रकारे बघा विचारपूर्वक कार्य करतो आणि निर्णय घेत असतो. जय जय रघुवीर सम